नमस्कार मित्रांनो, संपूर्ण आठवड्यात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याच्या काळात आपण पाहू शकता राज्यामध्ये काही ठिकाणी जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होत आहे। काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत गारपीट पाहायला भेटत आहे आणि मागील 24 तासामध्ये सुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटलेली आहे। सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर राजस्थानच्या दक्षिण भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे। एक कमी दाबाचा पट्टा दरम्यान विदर्भापासून मराठवाडा होत इंटिरियर कर्नाटकाच्या भागापर्यंत येत आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काय होत आहे, बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून राज्यामध्ये वाष्पाचा पुरवठा होत आहे आणि यामुळे राज्यामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा पाहायला भेटत आहे। एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे कर्नाटकाच्या भागावर बनलेला आहे, एक आणखी सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे वेस्ट उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा बिहार होत इकडे असमच्या भागापर्यंत बनलेला आहे। असमच्या उत्तर भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, असमच्या दक्षिण भागावर सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, झारखंडच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे। तसंच इकडे कराची आणि त्याचा आसपासचा पाकिस्तानचा हा जो दक्षिण पूर्वी काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसत आहे। एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे। येणाऱ्या 17 तारखेला एक आणखी वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाल्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत। सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाइट इमेज बघितली तर आपण पाहू शकता यवतमाळच्या भागात सध्याच्या काळामध्ये पाऊस होत आहे। नागपूरतील उत्तर भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत। वर्ध्यातील अनेक भागामध्ये मागील काही तासामध्ये पाऊस झालेला आहे। इकडे अमरावतीच्या भागातही पाऊस होत आहे। इकडे सर्वात जास्त पावसाचे दाट ढग आपल्याला इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये दिसत आहे। या भागात खास करून गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत। बाकी आपण पाहू शकता संपूर्ण नागपूरच्या भागात सध्याच्या काळात ढगाळ वातावरण दिसत आहे। नंदुरबार धुळेच्या भागात सध्याच्या काळामध्ये पाऊस होत आहे। पुण्याच्या भागातही काही ठिकाणी पाऊस आपल्याला खास करून दक्षिण भागामध्ये पाऊस आपल्याला दिसत आहे। इकडे सातारा आणि सांगलीच्या भागातही काही ठिकाणी आपल्याला पावसाचे ढग सक्रिय दिसत आहेत। बाकी राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर, इकडे अहमदनगर, तसंच इकडे जालना, परभणी, हिंगोली या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहेत। इकडे धाराशिवच्या भागातही आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटत आहे। सध्याच्या काळात राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण आहे आणि पाऊस होत आहे। प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाकडून जे रेडार इमेज प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये आपण पाहू शकता नागपूरच्या भागात सध्याच्या काळात पाऊस होत आहे। वर्ध्याच्या भागात पाऊस होत आहे। यवतमाळ आणि त्याला साठलेला हिंगोलीपर्यंत आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात सध्याच्या काळात मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत। गोंदिया, भंडारा आणि नागपूरतील पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे। पुढील काही तासामध्ये होऊ शकते की नागपूर, भंडारा, गोंदियाच्या भागातील काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटो। याचं प्रमुख कारण म्हणजे इकडे उत्तर भागाकडून अजून ढग हे विकसित होताना आपल्याला दिसत आहेत ना। होऊ शकते की रात्रीच्या वेळेस आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदियातील काही भागांमध्ये पाऊस पाहायला भेटो। मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। यामध्ये कोल्हापूरचा भाग असणार आहे, साताऱ्याचा भाग असणार आहे, पुण्याचा भाग असणार आहे। या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। काही भागामध्ये जबरदस्त पाऊस वादळी वाऱ्यांसोबत पाहायला भेटू शकते। रत्नागिरी आणि इकडे रायगडच्या भागातही आपल्याला पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते। छत्रपती संभाजीनगरच्या भागात, जालन्याच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। नंदुरबार धुळेच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे नांदेड, तसंच इकडे लातूर आणि धाराशिवच्या भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला पुढील 24 तासामध्ये दिसत आहे। बाकी विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये दिसणार आहे आपल्याला। तसंच आपण जर समोर येणाऱ्या 14 तारखेबद्दल सांगितलं तर 14 तारखेला पावसाचा जोर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे। खास करून कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। घाटकोपऱ्याच्या भागात, पुण्याच्या घाटकोपऱ्याच्या भागात, इकडे रायगडच्या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे। काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे। बाकी राज्यात बहुतांश भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे 14 तारखेला। 15 तारखेबद्दल जर मी तुम्हाला माहिती सांगितली तर 15 तारखेला राज्यामध्ये खास करून मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। घाटकोपऱ्याच्या भागात खास करून सतर्क राहावे, सावधान राहावे लोकांनी
कारण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुण्याच्या भागातही मुसळधार पाऊस पडू शकते. इकडे कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. रायगडच्या भागातही काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. इकडे मुंबईच्या भागातही आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते 15 तारखेला. बाकी राज्यातील बहुतांश भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अधिकांश भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. गडचिरोलीच्या भागात मुसळधार पाऊस आणि चंद्रपूरच्या भागात 15 तारखेला मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. त्यानंतर आपण जर समोर वाढल्याने बघितलं तर समोर आपल्याला दिसत आहे येणाऱ्या 16 तारखेला आपण पाहू शकता अंदमान आणि निकोबारचा भागामध्ये सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण बनत चाललेलं आहे आणि होऊ शकते येणाऱ्या 20-21 तारखेला अंदमान आणि निकोबारमध्ये हा मान्सून आपल्याला पाहायला भेटो. यावर्षीचा मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये येणाऱ्या 20 किंवा 21 तारखेला GFX वेदर मॉडेलनुसार येऊ शकते. सध्या इथे पाहू शकता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये येणाऱ्या 16 तारखेला जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे. तर एकंदरीतच 16 तारखेपर्यंत राज्यात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. येणाऱ्या 17 तारखेबद्दल सांगितलं तर 17 तारखेलाही मध्य महाराष्ट्राच्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. घाटकोपऱ्याच्या भागात तसंच इकडे विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातून पाऊस कमी होणार आहे येणाऱ्या 17 तारखेला आणि जर आपण 18 तारखेपासून बघितलं तर 18 तारखेपासून विदर्भात पावसाची शक्यता कमी आहे. मराठवाड्यात पाऊस होणार आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आणि कोकण किनारपट्टीच्या भागात आपल्याला या संपूर्ण आठवड्यात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. खास करून जो अंतर्गत भाग आहे म्हणजे जो घाटकोपऱ्याचा भाग आहे, सह्याद्रीचे घाटकोपऱ्याचा जो काही भाग आहे या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. समोर वाढलं आणि जर आपण 19 तारखेबद्दल बोललं तर 19 तारखेला आपण पाहू शकता इकडे अंदमान निकोबारचा हा जो काही समुद्र आहे या भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण बनलेलं आहे आणि होऊ शकते की येणाऱ्या 20 किंवा 21 तारखेला हवामान केंद्राकडून सांगण्यात येऊ की अंदमान आणि निकोबार समूहामध्ये जे आयलँड्स आहेत तिथे मान्सून आलेलं आहे. असं होऊ शकते की 20 आणि 21 तारखेचा मधात हवामान केंद्राकडून प्रकाशित करण्यात येऊ. आपण नक्कीच तुम्हाला याबद्दलचे अपडेट्स देणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. पण आपण पाहू शकता जसं मान्सून येतोय तसं आपल्या राज्यामधून पावसाचा जोर जे आहे तो कमी होत आहे. पण मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि घाटकोपऱ्याच्या भागातही मुसळधार संपूर्ण आठवड्याभर पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुढील 24 तासामध्ये राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर पुढील 24 तासामध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसंच इकडे रत्नागिरी, सांगली, सातारा, पुण्यातील दक्षिण भाग, सोलापूर, सांगली या भागामध्ये लोकांनी सावधान राहावे आणि या भागात विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे. यामध्ये खराडचा भाग असो, पंढरपूरचा भाग असो, मासळवाड तसंच तासगावचा भाग असो या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. पुण्याच्या भागात लोणावळा, इकडे कार्जत तसंच इकडे ठाण्यातील काही भाग, इकडे नाशिकचा काही भाग, सिन्नरचा काही भाग इकडे दरम्यान आपण पाहू शकता. तर या भागामध्ये पुढील 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे अहमदनगर या भागातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता, 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. बाकी जर आपण उरलेला भाग बघितला तर उरलेल्या भागामध्ये इकडे जर आपण समोर बघितलं तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव या भागामध्ये काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. खास करून नंदुरबार आणि धुळेच्या भागात यामध्ये शिरपोई आणि त्याचा लागतवरतीचा भाग अमळनेर तसंच चोपडा या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पुढील 24 तासामध्ये पाहायला भेटू शकते. बाकी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे विदर्भाच्या भागामध्ये असणार आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. यामध्ये अमरावतीतील अचलपूर, अमरावती तसंच देवापूर, मोर्शी, वर्धा, काटोल या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. पुलगावच्या भागात, यवतमाळ, इकडे पुसदच्या भागात, वाशिमच्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील काही भागामध्ये जालना, बीड, धाराशिव, लातूर या भागातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोलीपासून तर इकडे
दरम्यान चंद्रपूर गडचिरोली या भागात पाऊस होण्याची पुढील 24 तासामध्ये काही ठिकाणी शक्यता असणार आहे. नागपूरच्या भागात जर आपण बघितलं तर कामठी, तुमसर आणि रामटेकच्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदियाच्या भागात, भंडारा आणि पवनी या भागात पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी दिसत आहे. तसंच खेडाच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासासाठी आपल्याला दिसत आहे. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. आपण असेच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला तालुकाचा अनुसार सांगणार आहोत कोणत्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये काळजी घ्या आणि कोल्हापूर, सांगली, साताराच्या आसपासच्या भागामध्ये विशेष करून लोकांनी काळजी घ्या, कारण मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुसळधार पावसामुळे आपला जीवितहानी होऊ शकते, विजा पडू शकतात आपल्यावर. तर नक्कीच याची तुम्ही खबरदारी घ्या. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.